घातलेली आहे फायनली। कशी दिसत आहे नक्की सांगा। खूप दिवसाची इच्छा होती बाबा की घेतलं तेव्हापासून सोनं गहाणच राहत होतं दीदी, याचा प्रश्नच नव्हता। तर आज खूप दिवसांनी माझं गहाण असलेलं सोडून आणल्यानंतर पहिल्यांदा मी ते घातलं आणि स्वराला मी हॉस्पिटलला घेऊन गेली। बघूया आता हॉस्पिटलमध्ये काय होतं, तिला एक्सरे काढायला लावतात की नाही, काय होते काय नाही, आणि ह्या मॅडम किती त्या घरी येतात मला तेच कळत नाही। चला तर झालेला आहे स्वराचा दवाखाना। काही नाही आहे, नॉर्मल आहे। 5 दिवसाचं मेडिसिन दिलेलं आहे। 3 दिवसात आराम नाही पडला तर एक्सरे काढायची वेळ येणार। आणि जिथं मी मेडिसिन घेतलं तर त्या ताईंनी आजूबाजूचे जे पेशंट होते त्यांनी मला हॅलो श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये। तर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया। हा ब्लॉग तुम्हाला मागच्या सोमवारचा पाहायला मिळणार आहे आज, कारण कसं आहे की माझं बाकीचे प्रमोशनचे कामं चालू असतात त्याच्यामुळे तुम्हाला हे उशिरा पाहायला मिळत आहे। तर स्वराला आणलं होतं तर संध्याकाळचा हा ब्लॉग आहे, ज्या दिवशी मी मला वाटते भाकरी वगैरे आणि आलू वांग्याची भाजी केली होती आणि स्वराज म्हणत होता भूक लागली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलेलो होतो, कारण सकाळी स्वराला मी आणायला गेली होती तेव्हा तर काही मी स्वयंपाक वगैरे केला नव्हता, कारण खूप घाईघाईने मी तिला आणायला गेली होती। मग तिकडून आल्यानंतर माझ्या डोक्यात तो प्रश्न होता की आता हिच्या खरंच पायाला पुन्हा त्याच पायावर पडली, काय झालं असेल काय नाही, त्याच्यामुळं खूप उशिरा आम्ही स्वयंपाक केला, त्याच्यानंतर जेवण केलं। तर चला आता माझं सर्व आवरून झालेलं आहे। आता सकाळचा पसारा धुवायचा तिने आणलेला आहे तो, आणि किचन वगैरे आवरून ठेवलेली आहे, भांडी घासून ठेवलेली आहे आणि किचन सगळी आवरून ठेवलेली आहे। तर असं आहे, आई बापाची एकट्या स्त्रीला जबाबदारी जेव्हा मिळते ना तेव्हा खूप कठीण जाते। कालच मी हाकोटवरून आली, आता तिकडे 3-4 दिवस होती तर माझी ना लवकर तब्येत खराब होते। बघू शकता डोळे पुन्हा माझे खोल गेले, काळवटपणा आला आणि त्यासोबतच पिंपल्स आले, कारण एक्झर्शन झालं, माझी झोप झाली नाही की माझ्या तोंडावर पिंपल्स येतात। प्रमोशन व्हिडिओ आज एकही शूट करणं झाला नाही, फक्त काल जो किचनचा केला तो टाकला गेला। मॅडमच्या शाळेतून फोन आला, लगेच जावं लागलं। त्याच्यात आता मला टेन्शन हे येत आहे की पुन्हा ती त्याच पायावर पडलेली आहे। आता उद्या एक्सरेमध्ये काय निघते काय नाही त्याचं त्याला माहिती। म्हणजे देवसुद्धा एखाद्याची किती परीक्षा घेतो ना हे कळत आहे, परंतु संकट थांबायचं नाव घेत नाही। आणि मोहिनी संकटांना म्हणते तू ये, किती जोराने यायचा ये, मी तयार आहे, बरोबर। तर जाईल हे पण संकटच म्हणावं लागेल की देवपरीक्षा बघत आहे माझी की मी काय रिॲक्शन देतो। आणि यात पडली तिची पण चूक नाही म्हणू शकत आपण, तिला पण रागवू शकत नाही, कारण ऑलरेडी तिने मला बघितल्यावर ती पण टेन्शनमध्ये होती, मला दिसली तशी। तर त्याच्यामुळे आता मी बघते उद्या हॉस्पिटलला नेऊन स्वामीचरणी एकच प्रार्थना करते की जास्त क्रिटिकल नसू दे, बस एवढीच प्रार्थना करणार, बस ऑल इज वेल, स्वामी सर्व ठीक करतील, मला विश्वास आहे। आतापर्यंत त्यांनी एवढ्या मोठ्या संकटातून काढलं, मला कोणाला म्हणजे खूप साथ दिलेली आहे। स्वामींच्या बाबतीत मला काय सांगू मला तेच कळत नाही, खूप म्हणजे खूप साथ दिलेली आहे आणि उद्या पण ते माझी साथ देतील आणि स्वराच्या पायामध्ये काहीच क्रिटिकल निघणार नाही अशी आपण देवाचरणी प्रार्थना करू, बस एवढंच सांगणार आहे। ओके, श्री स्वामी समर्थ। आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना। तर मला तर माझ्या डोक्यात खूप टेन्शन येत होतं की बाबा हिच्या म्हणजे त्याच पायावरती पुन्हा पडली, म्हणजे तिला तसं तर फॉलोअप घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये 15 दिवसांनी यायचंच होतं, परंतु त्याच्या अगोदरच ती पुन्हा त्या पायावरच पडली। त्याच्यामुळे मला तिला अर्जंटली आणावं लागलं आणि जेवण केल्यानंतर सुद्धा मला झोप येत नव्हती अक्षरशः। मी म्हटलं जर हिच्या पायाला जास्त लागलं असेल तर कसं होणार, काय होणार, त्याच्यात ती मुलगी आहे त्याच्यामुळे जास्त बघावं लागते। असं करत करत सकाळ झाली होती आणि आता मला तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, परंतु तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं म्हणून स्वराजची शाळा पाळता नव्हती येत, कारण 8 दिवस झालं स्वराज घरी होता। तर इथं सकाळ झालेली होती आणि तुम्हाला सगळ्यात जास्त स्वराजच्या टिफिनमध्ये पुऱ्याच पाहायला मिळणार आहे। पुऱ्या फक्त वेगवेगळ्या, कधी पालकची, कधी बीटची, कधी म्हणजे आपल्या गव्हाची, पण त्याला पुरी ना सर्वात जास्त आवडते म्हणून जास्तीत जास्त मी त्याच्या टिफिनमध्ये पुरी आणि त्याच्यानंतर म्हणजे मटकी, टोमॅटो आणि बटाटा हे 4-5 जे आयटम आहे ना हे आमचे फेवरेट आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या याच्यामध्ये तेच जास्तीत जास्त दिसणार आहे। तर मला स्वराला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि मागच्या वेळेस ज्या मध्ये मी दाखवलं होतं तिथं भरपूर असा खर्च आला होता, म्हणून आज मला नवले हॉस्पिटल आहे इथं जायचं होतं, जे आहे नरेला। तर त्याच्यामुळं मी असं ठरवलं होतं की स्वराजला शाळेत पाठवायचं, पटकन आवरायचं आणि आवरून झालं की स्वराला घेऊन हॉस्पिटलला जायचं। त्याच्यामुळे सकाळी मी लवकर उठली, सर्व आवरून घेतलं। सगळ्यात अगोदर मी स्वराजचा टिफिन करून दिला आणि स्वराजचा टिफिन आटोपल्यानंतर स्वराला सुद्धा नॉरचं जे सूप होतं ना, म्हणजे नॉरचं जे सूप आहे ते खूप छान लागतं। नाही ओट्स दिले होते मी स्वराला करून, सॉरी। तर इथं स्वरा कॅम्प्युटरवर काहीतरी करत होती, तर तिला मी ओट्स वगैरे दिलेले आहे। तिला सांगितलं की पटापट आवरून घे, आपल्याला हॉस्पिटलला वगैरे जायचं आहे। ती ड्रॉइंग बनवत होती त्याच्यावर। त्याच्यानंतर इथं स्वराजचं मी सर्व आवरून दिलं होतं, आंघोळ वगैरे करून दिली ते, आणि आंघोळ वगैरे करून दिल्यानंतर त्याची तयारी सगळ्यात अगोदर करून घेतली, कारण त्याला म्हणजे शाळेत पाठवून आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं, प्लस आम्हाला म्हणजे बाकीचे प्रमोशन व्हिडिओ पण करायचे होते, कारण मी गावाला गेली होती त्याच्यामुळे भरपूर माझे प्रमोशन व्हिडिओसुद्धा बाकी होते। तर इथं आता स्वराजचं सर्व आटपून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि स्वराज निघालेला आहे स्कूलसाठी, परंतु स्कूलला जाताना आज बस आमची लवकर आली होती। स्वराज गेलेला आहे स्कूलला
बस बरोबर टायमिंगवर येते. मलाच उशीर झाला आज. स्वराला नाश्ता देत बसली कारण तिला घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं पटापट नाश्ता वगैरे उरकून घेते. तर आता स्वराज गेला, स्वराज येणार आहे 1 वाजता. स्वराला पण नाश्ता देऊन दिला. आता पटकन आंघोळी वगैरे उरकून कपडे वगैरे टाकते मशीनमध्ये, पूजा करते आणि निघते. तर चला. तर स्वराज तर गेलेला आहे स्कूलमध्ये आणि स्वराज स्कूलमधून आली होती तुम्हाला जसं माहिती आहे. आणि स्वराज स्कूलमधून आली म्हणजे ती भरपूर अशी लॉन्ड्री वगैरे तिकडून घेऊन येत असते. सर्व कपडे, ब्लँकेट, चादरी वगैरे धुण्यासाठी ती घरी येऊन घेऊन आली होती. त्याच्यामुळे इथं सर्व जे आहे ना ती वॉशिंग मशीनमध्येच मी टाकून दिले होते कारण वेळेची पण बचत होते आणि पटापट आपले कपडे वगैरे सर्व वॉश करून होऊन जातात. तर इथं वॉशिंग मशीन मी लावून दिलेली होती आणि मला एक प्रमोशन होतं ते फूट मास्कचं, म्हणजे आपल्या जे पायाची डेड स्किन असते ना ती निघून जात असते. तर त्याच्यामुळं म्हटलं चला वेळ वाया घालता येत नाही म्हणून मी ते प्रमोशनसाठी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे मला पायावर लावायचं होतं तर ते मी लावून घेतलेलं आहे. म्हणजे आणि ते पायातच होतं माझ्या आणि ते असतानाच पायामध्येच असताना मी लादी वगैरे पुसून घेतलेली आहे. जोपर्यंत माझे कपडे होत नाही तोपर्यंत स्वराने आंघोळ वगैरे आटपून घेतली होती तिची. नंतर मी सर्व पोछा म्हणजे झाडू मारला, म्हणजे कचरा वगैरे काढला. त्याच्यानंतर पोछा वगैरे मारून घेतला. पोछा वगैरे मारून घेतल्यानंतर इथं भांडी वगैरे घासून घेतली. माझं सर्व काम आटोपलेलं होतं तुम्ही बघू शकता कारण एक तर काल भरपूर असा उशीर झाला होता. त्याच्यानंतर मशीनचं काम करून दिलं होतं. कपडे वगैरे वॉश झाले होते. अर्ध्याहून जास्त कपडे वाळू पण झाले होते. मग मी ते चांगले झटू तर इथं कपडे वगैरे माझे वाळले होते. जसे की मशीनमधून वाळू घालून येतात तसे. आणि मशीन असल्यामुळे भरपूर अशी आपली वेळेची बचत पण होते. तर ते एक काम माझं झालेलं आहे की कपडे वगैरे वॉश करून झालेले आहेत. आणि आता मला पटकन आवरून स्वराला घेऊन हॉस्पिटलला जायचा होता कारण स्वराज घरी येईपर्यंत आम्हाला घरी सुद्धा यायचं होतं. निघत आहोत हॉस्पिटलला. मशीन बंद करून दे, वरून कर वरून. तर कपडे वगैरे वॉश करून झालेले आहेत. अर्धे कपडे वाळू घातलेले आहेत. चल ते बंद कर तिकडलं सगळं. देवपूजा पण झालेली आहे बघू शकता. ते काऊन वाजून आलं स्वरा? बंद म्हटलं काय झालं? बंद केली ना वरून. तर चला पूजा वगैरे झालेली आहे, सगळं आवरून झालेलं आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊन घरी पण येणं झालं पाहिजे आमचं कारण स्वराज यायच्या अगोदर एक तर घरी सांभाळायला त्यांना कोणी नाही, असे प्रॉब्लेम होऊन जाते क्रिएट. तर चला. तर इथं आता बघू शकता आमचं सर्व आवरलेलं आहे. म्हणजे सर्व घरातले मी कामं केलेली आहे. लादी पुसून घेतलेली आहे, कचरा वगैरे काढून घेतलेला आहे, कपडे वॉश करून दिले, वाळू पण घालून दिले. स्वराज स्कूलला गेलेला आहे. फक्त आमचं आता जेवण बाकी होतं. परंतु इथं डोक्यात भरपूर माझं टेन्शन होतं कारण टेन्शन येणारं. शेवटी स्वराच्या पायाला लागलेलं होतं, त्याच गुडघ्यावरती पुन्हा पडली होती. परंतु मला कधी कधी असं वाटते की स्वरा मुद्दामून नाटक करते काय, मला असं पण वाटते कधी कधी. आणि नंतर मग आम्ही नवले हॉस्पिटल येथे पोहोचलो. तिथं चिठ्ठी वगैरे काढली आणि जास्त खर्च न करता मस्तपैकी आमचा कमी पैशात दवाखाना झाला. तर झालेला आहे स्वराचा दवाखाना. काही नाही आहे, नॉर्मल आहे. 5 दिवसाचं मेडिसिन दिलेलं आहे. 3 दिवसात आराम नाही पडला तर एक्सरे काढायची वेळ येणार. आणि जिथं मी मेडिसिन घेतलं तर त्या ताईंनी आजूबाजूचे जे पेशंट होते त्यांनी मला ओळखलं की तुम्ही रील्स बनवता का, प्रचंड व्हायरल झाल्या, प्रचंड फेमस झाल्या म्हणजे तुम्ही पुण्यात आल्या तर असं आहे. तर चला आता पटकन घरी निघतो आम्ही कारण स्वराज येणार तर मग आमची वाट बघणार. ओके तर चला. नंतर जेव्हा डॉक्टरने सांगितलं की जास्त काहीच म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नाही, नॉर्मली आहे, तर मला खूप बरं वाटलं. नंतर आम्ही ज्यूस वगैरे घेतलं. अर्जंटली घरी जायचं आहे कारण स्वराजची स्कूल, स्वराज येणार आहे घरी. 10 मिनिटात जातो आपण घरी पण आपल्याला रिक्षा तर भेटला पाहिजे. एकही तर खाली नाही आहे रिक्षा. हात दाखव बरं. नाही आहे ना यार. तर तिच्या पायाला फक्त मुकामार आहे. 5 दिवसाचं मेडिसिन आहे तिच्या, म्हणजे याच्यावर टाकायला स्प्रे वगैरे दिलेला आहे. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि पटापट आम्ही घरी पोहोचलो स्वराजला घेण्यासाठी. योग बघा, आम्ही आलो आणि ओलाच्या खाली उतरलो तर लगेच स्वराजची बस आली. स्वराजला माहीतच नाही दीदी मम्मा कुठे गेली होती तर आहे ना रे. शाळेत गेला होता की कबड्डी खेळायला गेलता तू? कबड्डी खेळायला गेला होता. हो काय? अरे कबड्ड्या, कबड्डी.
आम्ही घरी आलो आणि तेवढ्यातच स्वराजची बस पण आलेली होती आणि स्वराजला घेऊन आम्ही वर आलो. त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला मस्तपैकी. आता आम्ही जेवण करायला बसलेला. तुम्ही सुद्धा या जेवण करायला आमच्यासोबत. म्हणजे रात्रीची भाजी पोळी पण होती आणि मी केलेली होती इथं मसाला खिचडी. तर कालपासून एवढी थकली होती मी. रात्री एक तर मला 1 वाजेपर्यंत झोप नव्हती आली स्वराच्या टेन्शनमुळे. तर माझे प्रमोशनचे कामं पण राहिलेले आहेत. तर चला मी आताच उठलेली आहे. भांडी वगैरे तर थोड्या वेळ मी आराम केला आणि आराम केल्यानंतर उठले तर तेव्हा बघू शकता म्हणजे भरपूर अशी भांडी पण पडलेली होती. गॅस ओटा क्लीन करायचा होता. घरसुद्धा स्वच्छ करायचं होतं. स्वरा इथं थकलेली होती म्हणून तिला मेडिसिन वगैरे दिली आणि तिला झोपायला लावलेलं आहे. स्वरा आणि स्वराज मस्तपैकी झोपलेले आहे. तर म्हटलं चला पटापट आवरून घेते आणि माझ्या प्रमोशनच्या कामाला मी स्टार्ट करते. तर इथं मी प्रमोशनच्या कामाला स्टार्ट केलेली आहे. या साडीचं मला प्रमोशन करायचं होतं. तुम्हाला ही साडी पाहिजे असेल तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये तुम्हाला ही साडी दिसणार आहे. आणि खूप दिवसानंतर ही साडीसोबत मी ज्वेलरी वेअर केलेली आहे. सुद्धा नक्की सांगा. खूप दिवसाची इच्छा होती बाबा की घेतलं तेव्हापासून सोनं गहाणच राहत होतं. याचा प्रश्नच नव्हता. कसा दिसत आहे बघा बरं साडी वगैरे माझी. चला मला भूक लागलेली आहे आणि याचा अजून अभ्यास पण राहिलेला आहे. ठीक आहे बघा ब्लाऊज किती सुंदर आहे ना. कसं आहे स्वरा? चांगलं आहे. कशी दिसत आहो मी? छान. सोना कसं दिसत आहे? चांगली. स्वराला बर्थडेला आता मस्त गोल्डची चेन बनवते मी. आहे ना स्वरा? नाही म्हणत आहे का? बाय. चल आता इथं माझं प्रमोशनचे कामं आटोपलेले होते. त्याच्यानंतर मी आवरून घेतलं. आवरून घेतल्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक केल्यानंतर आम्ही इथं जेवण करत आहे. तर स्वरा म्हणत होती मला बसता येत नाही म्हणून तिने पाठीच्या मागं थोडी उशी वगैरे घेतलेली आहे. हा तर नेहमीच नाटकं करतो जेवताना. हा सुद्धा खिचडी वगैरे जेवण करत आहे आणि मी सुद्धा खिचडी वगैरे जेवण करत आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला घ्यायचा होता स्वराजचा अभ्यास. तर स्वराजने आज स्कूलमधून येताना एक कांड करून आला होता की त्याने पूर्ण जे नोटबुक आहेत ना ते फाडून ठेवलेले होते. तुम्ही बघू शकता म्हणजे एका पुस्तकाचे दोन पुस्तकं करून ठेवलेले होते. आणि काय करतो हा त्याचं त्याला कळत नाही. रोज इरेसर पेन्सिल काय त्याचं धिंगाणं तो घालून ठेवत असतो. त्याने असं ठरवलेलं आहे की मी मम्मीला त्रासच देणार. तर असो आता त्या माझी पण चुकी आहे की मी त्याचे बुक्स घेतल्याबरोबर मी याला कव्हर लावायचे होते. देर आहे दुरुस्त आहे. आज फायनली स्वराजच्या बुक्सला मला कव्हर वगैरे लावायचे होते. तर असा होता आजचा ब्लॉग. आजचं माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मला तर खूप बरं वाटलं की स्वरा आता बाय बाय गुड नाईट. स्वरा झोपली पण आहे. तिला स्प्रे वगैरे मारून दिलेला आहे पाठीवर वगैरे. मुका माराय तिला कमरेला. तर हे साहेब झोपत नाही. मी झोपल्याशिवाय आमचे साहेब अजिबात झोपत नाही. पहिले मम्मा पाहिजे तरच आम्ही झोपणार नाही. आम्ही झोपणार झोपायचं ना. सकाळी शाळेत जायचं बेटा आपल्याला एवढ्या लवकर. आणि आज दुपारी झोपला पण तो बहुतेक. चलो बाय बाय गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. बाय.